भारतीय जनता पक्षाला लहुजी शक्ती सेनाचा पाठिंबा. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात. सविस्तर वृत्त असे की दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांच्या निवासस्थळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर लहुजी शक्ती सेनाच्या वतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना व महायुतीच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना नक्कीच फायदा होणार आहे, असे महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने 30,000 कार्यकर्त्यांच्या हस्ते घरोघरी जाऊन संकल्पपत्र देण्यात येणार आहे. लाभार्थियों की समृद्धी और मोदी जी की गॅरंटी असे स्टिकर घरोघरी जाऊन लावण्यात येणार आहे, अशी माहिती महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनाचे संस्थापक विष्णू कसबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास खंदारे यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंबालाल साठे व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांना लहुजी शक्ती सेनेने पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व 48 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लहुजी शक्ती सेना ही संघटना पूर्ण ताकदीने या लोकसभेमध्ये मदत करणार आहे आणि प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी लहुजी शक्ती सेना ही महायुतीला पाठिंबा देणार आहे. नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना निवडून आणण्यासाठी नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा लहुजी शक्ती सेना ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी प्रचार माध्यमांमध्ये उतरणार आहे.